गुड मॉर्निंग। आज मी माझ्या फेवरेट फुल म्हणजे सगळेच माझी झाडं आणि हे फेवरेट आहे, पण याच्याबद्दल थोडं जास्त प्रेम आहे मला, ते आहे मॉर्निंग ग्लोरी। तुम्हाला एक किस्सा सांगू का? हा मॉर्निंग ग्लोरी ना, मी एकदा बेळगावला गेली होती तेव्हा वाटेत मला ते दिसलं। सगळीकडे अशी मस्तपैकी झाडांवर अशी ही पसरलेली होती आणि मी माझ्या मिस्टरांना सांगितलं मला हे झाड हवं आहे, कुठल्याही परिस्थितीत काहीही करून मला ते द्या। आणि त्यांनी मग कसं बसं करून ते एवढ्या सगळ्या झाडांमधलं त्याचं ते मूळ शोधलं। माझे मिस्टर, माझी बहीण असं मिळून त्यांनी ते शोधलं आणि मला हे झाड आणून ही वेल आणून दिली आणि आज बघा ते केवढी छान आहे। त्यामुळे ही मॉर्निंग ग्लोरी मला फार आवडते। याला लागून मी अजून एक मॉर्निंग ग्लोरी घेतली, ती तुम्हाला दाखवते मी। ही माझ्याकडे असलेली दुसरी मॉर्निंग ग्लोरी। तर अशा या मॉर्निंग ग्लोरी बद्दल माझं जे असीम प्रेम आहे, मग त्याची बिया अजून लावल्याशिवाय मी कशी राहणार। तर आज याच मॉर्निंग ग्लोरीच्या मी बिया लावणार आहे। तर बघूया त्यासाठी काय करावं लागतं। तर अशा मला हे वेगवेगळ्या मॉर्निंग ग्लोरीचे बिया मिळाल्यात। काय ना, मी बऱ्याच वेळा ऑनलाईन झाडं किंवा अजून काय काय घेत असते, तर म्हणजे प्रत्येक वेळेस मला ना काही बिया फ्री मिळतात। तर फॉर्च्युनेटली यावेळेस मला मॉर्निंग ग्लोरीच्या बिया फ्री मिळाल्यात। तर मी आता हे सगळे लावणार आहे। त्याच्याबरोबर त्यांनी मला कोकोपीट पण दिलं आहे। हे सगळं मी आता वापरणार आहे आणि मी माझ्या झाडांच्या बिया पेरणार आहे। हे मी तयार केलेली आहे माती। मी तुम्हाला सांगितलं होतं, आठवत असेल, जेव्हा मी पहिल्यांदा पॉटिंग मिक्स तयार करते तेव्हा, की मी अशा माती तयार करून ठेवते। आणि हे जे तुम्ही पानं बघाल ना, ते मी काय केलं होतं, जेव्हा फेब्रुवारी महिन्यात आपण जे प्रूनिंग करतो ना, ती सगळी मी गोळा केली होती आणि तीच त्या मातीत नंतर हे करायला टाकली होती। त्यामुळे तेच आहे, हे काही वेगळं नाही आहे। आता ह्याच्यात गांडूळ पण झालेले आहेत मस्तपैकी। आता ह्याच्यात मी हे सगळं टाकते। आणि खूप सारं शेणखत ते आपण व्यवस्थित मिक्स करूया आता। मॉर्निंग ग्लोरी हे असं आहे ना, की ज्याला वर्षभर फुलं देतात। ते दिसायलाही खूप सुंदर दिसतं। आता तुम्ही बघितलंच आहे माझ्याकडे। आता हे लावूया। मी आता ह्याच्यात लावणार आहे। हे जे होल्स आहेत ते मी बुजवतेय। हे जे मेन ते होल्स आहेत ते मी बुजवते आणि हे कसे मी हे ना सगळी बिया हे ऑनलाईन मिळाले आहेत। त्यांचं जर्मिनेशन रेट हे आपल्याला माहिती नाही आहे, त्याच्यामुळे घालताना मी जरा जास्तच घालते, म्हणजे 10 पैकी 5 तरी जर्मिनेट होतील अशी माझी प्रामाणिक अपेक्षा असते। तर आता ह्याच्यावरती आपण बिया घालूया। आता ह्याच्यावरती तर हा कलर आहे, हे ऑलरेडी आहे माझ्याकडे, पण तरी पण मी घालणार आहे। मी असं फक्त ठेवतेय वरती। असं 2-2, 3-3च्या ह्याच्यात मी हे ठेवतेय। हे नंतर ऑब्विसली मला ट्रान्सप्लांट करावे लागणारच आहेत।
हे जेव्हा थोडे मोठे होतील तर मी यांना ट्रान्सप्लांट करणार. तर असे मी लावलेले आहेत, घातलेले आहेत बिया. आता याच्यावरती आपण परत एक लेअर मातीचा घालूया. मॉर्निंग ग्लोरी ना फार स्टर्डी असतात, म्हणजे तुम्हाला काही त्याला फार काळजी अशी घ्यावी लागत नाही. आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे कुंडीत लावून पण या सगळ्या झाडांनी इकडचा कोकणातला हॅवी रेनफॉल सहन केलेला आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकतात केवढे स्ट्रॉंग झाडं आहेत ही. त्याच्यामुळे ती गार्डनमध्ये असणं फार गरजेचे आहे असं मला तरी वाटतं. आता घालूया ह्याला पाणी. मी यांना घालते पाणी. तर हे पाणी घातलं. आता मी याच्यावरती काय करणार आहे माहिती आहे का, बऱ्याच वेळा काय होतं पाणी घातल्याने माती आपली वरती खालती होते, तर बिया वरती येण्याचं भीती असते. म्हणून मी याच्यावर एक हलका असं लेअर मारते फक्त. म्हणजे जरी बिया वरती आल्या चुकून पाण्याच्या फ्लोमुळे तरी पण ते झाकलेच राहतील. असं करून ठेवते. आता बघूया ह्याचे जर्मिनेशन झाल्यावर